नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण MPSC गट क प्री एक्झाम 11 जानेवारी 2026 ला जी झाली त्याचा एक अंदाजित कट ऑफ सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. आता हे सुरुवातीलाच मी थोडंसं तुम्हाला सांगू इच्छितो की हा अंदाजित कट ऑफ आहे. मी कोणताही अथॉराइज पर्सन नाही किंवा MPSCचा कट ऑफ नाही. हा ज्यांना वाटते विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवावा, ज्यांना वाटत नसेल त्यांनी ठेवू नये. एवढं साधं सोपं प्रश्न हा. म्हणजे बऱ्याचदा मुलं काय वाटते की सर काहीतरी फेकतात वगैरे, उगाच काहीतरी कमेंट्स करतात. त्याच्यामुळे सुरुवातीला सांगितलेलं बरं की हे ज्यांचा त्यांचा विश्वासाचा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटते की त्यांनी विश्वास ठेवायचा आहे त्यांनी ठेवायचा. ज्या विद्यार्थ्यांना वाटते की त्यांना वाटते की हा विश्वास ठेवण्यासारखं नाही तर त्यांनी ठेवू नये. म्हणजे हे काय, मी काही अथॉराइज पर्सन नाही कोणता ज्याला फार बाबा कट ऑफचा नॉलेज आहे. पण हे काय कशा बेसवर सांगतो आम्ही, जे काय आमचा स्पर्धा परीक्षेला 4-5 वर्ष शिकवायचा अनुभव किंवा जे विद्यार्थी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, मित्रपरिवार असतात, त्यांनी सांगितलेल्या मार्क्सनुसार जे काही एक आम्ही आणि जे मागचा कट ऑफ किंवा जागा, डिफिकल्टी या सर्व लेव्हलचा विचार करून एक आम्ही अंदाज देत असतो. फिक्स कट ऑफ देत नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर बघा आता कट ऑफ डिसाईड करणारे फॅक्टर कोणकोणते असतात. आपण पहिलेच लिहिलं की कट ऑफ डिसाइडिंग फॅक्टर्स. आता लेवल ऑफ डिफिकल्टी ऑब्व्हियसली हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो. तर आता जर आपण बघितलं की रविवारी जो झाला 11 जानेवारीला गट क चा पेपर, तो जास्त इझी नव्हता, जास्त टफ सुद्धा नव्हता. मग तो कोणत्या कॅटेगरीत जातो? तो इझी टू मॉडरेट या कॅटेगरीमध्ये जातो. आता बघा दुसरा महत्त्वाचा फॅक्टर असते की अवेलेबल जागा. आता 2025ची जर आपण ॲड घेतली, लक्षात घेतली, तर इथं 938 जागा आपल्याला पाहायला मिळतात. आता त्यामध्ये जर एक्साईज PSIच्या वाढ जर झाल्या समजा जागा काही, तर मग तो आणखीन विद्यार्थ्यांना कट ऑफच्या दृष्टीने फायदा होतो. म्हणजे जर जागा वाढ झाल्या तर ऑब्व्हियसली 1-2 मार्कांनी कट ऑफ खाली येण्याचे चान्सेस असतात. म्हणजे कट ऑफ 1-2 मार्कांनी खाली येतोच आणि विद्यार्थ्याला त्याचा फायदा होतो. तर सध्याच्या केसमध्ये आपण 938 जागा कन्सिडर करू. जर त्याच्यामध्ये वाढ झाल्या तर ऑब्व्हियसली विद्यार्थ्यांना 1-2 मार्काचा फायदा होते. म्हणजेच काय की 1-2 मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकते. नंतर टाइम मॅनेजमेंटचा इश्यू बघा. ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये काय होते की 60 मिनिटात आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे असतात. त्यामुळे थोडंसं जरी टाइम मॅनेजमेंट बिघडलं तरी माणूस काय करतो की छोट्या छोट्या म्हणजे आलेला प्रश्न सुद्धा चुका करतो. तर हा टाइम मॅनेजमेंटचा सुद्धा एक इश्यू इथं आपण कन्सिडर करायला हरकत नाही. नंतर विद्यार्थ्याचं आंदोलन 1 हफ्त्या अगोदरच विद्यार्थ्याचं आंदोलन झालेलं होतं. त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली का होईना पण ग्रुप सी म्हणा किंवा ग्रुप बीच्या एक्झामवर मुलांच्या मानसिकतेवर थोडासा काहीतरी फरक जाणवलेला आपल्याला दिसतो. नंतर विद्यार्थ्यांचा वाढलेला अभ्यास व त्यामुळे वाढलेली स्पर्धा. आपण जर ऑब्झर्व केलं तर दिवसेंदिवस विद्यार्थ्यांचा अभ्यास सुद्धा वाढत आहे आणि त्या वाढलेल्या अभ्यासामुळे दिवसेंदिवस स्पर्धा सुद्धा आपल्याला वाढताना दिसते. नंतर मागच्या ग्रुप सीच्या कट ऑफचा रेफरन्स बघा. मागच्या वर्षी जर आपण विचार केला तर जागा जवळपास 1600च्या आसपास होता. तेव्हा जो कट ऑफ लागला होता 48.25. आता मागच्या वर्षी जागा जास्त होत्या, म्हणजे या वर्षाच्या तुलनेत ऑब्व्हियसली जास्त होता आणि त्यावेळेस कट ऑफ किती लागला होता? 48.25. आता हे रेफरन्स आपण का कन्सिडर करतो? कारण की त्याच्या बेसवर आपल्याला जागा आणि कट ऑफचा अंदाज हे कळायला मदत होते. तर त्याच्यामुळे तो आपण रेफरन्स कन्सिडर करत असतो. नंतर राज्यसेवा करणारे बरेच विद्यार्थी पॅटर्न चेंजमुळे ग्रुप बी आणि ग्रुप सी या एक्झामकडे वळताना आपल्याला दिसत आहे. तोही एक डायरेक्टली इनडायरेक्टली का होईना पण तो सुद्धा एक कट ऑफवर इम्पॅक्ट पडणार आहे. तर आता हे आपण फॅक्टर कन्सिडर केले. आता या फॅक्टरच्या बेसवर आपण एक अंदाजित कट ऑफ देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे कट ऑफ कोणता हा अंदाजित असेल. मी पहिलेही सांगितलं की हा कट ऑफ काय मला म्हणजे मी काही अथॉराइज पर्सन नाही किंवा हे आयोगानं सांगितलेला नाही. हा शेवटी ज्याच्या त्याचा विश्वासाचा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांना वाटते की आपण विश्वास ठेवावा त्यांनी ठेवावा, ज्यांना वाटत नसेल त्यांनी ठेवू नये. उगाच कमेंटमध्ये काहीतरी म्हणजे आपण उद्या अधिकारी होणार आहोत, उद्या म्हणजे काहीतरी असभ्य भाषेत बोलणे किंवा काहीतरी टीचरला किंवा त्या ग्रुप मध्येच कमेंट्समध्ये काहीतरी वाद भांडण करणे, हे असं मूर्खपणा आपण टाळला पाहिजे. तर बघू आपण कट ऑफ किती लागू शकतो. हा, आता लक्षात घ्या. इथं पहिली कॅटेगरी लिहिलेली आहे आपण ओपन जनरल. ही कॅटेगरी कोणती आहे? ओपन जनरलसाठी बोलत आहे आपण. तर ओपन जनरलचा कट ऑफ हा 50 ते 54 याच्या दरम्यान असू शकतो. नंतर ओबीसी जनरलचा कट ऑफ हा 50 ते 54, कारण की ओबीसी
आणि ओपनचा हा जवळपास सारखाच लागतो, म्हणून तो सुद्धा मी 50 ते 54 कन्सिडर केलेला आहे. नंतर एस-सी-बी-सी जनरल 50 ते 54, एन-टी-बी जनरल 50 ते 54, नंतर एन-टी-सी सुद्धा 50 ते 54, नंतर एन-टी-डी सुद्धा 50 ते 54, नंतर डी-टी-ए हा सुद्धा 50 ते 54, नंतर एस-बी-सी हा सुद्धा 50 ते 54. आता जे काही आपण इथं एवढ्या कॅटेगरी लिहिल्या, यांचा जवळपास कट ऑफ हा सारखाच लागताना आपण पाहतो. तर आता बघा नंतरची कॅटेगरी आहे ईडब्ल्यू एस. आता ईडब्ल्यू एसचा कट ऑफ जर आपण ऑब्झर्व केलं तर तो कमी लागताना दिसतो, म्हणून मी इथं 48 ते 52च्या दरम्यान तो कट ऑफ लिहिला. नंतर एस-सीचा थोडाफार कमी लागताना दिसतो, तो सुद्धा 48 ते 52च्या दरम्यान आपण कन्सिडर करायला हरकत नाही. नंतर एस-टीचा ऑब्व्हियसली सगळ्यात कमी कट ऑफ लागतो, तर तो 44 ते 48च्या दरम्यान असा अंदाज आपण व्यक्त केलेला आहे. आता शेवटी हे सुद्धा सांगितलं होतं, हा अंदाजित कट ऑफ आहे. हे कोणी अथॉराइज पर्सननं सांगितलेला कट ऑफ नाही किंवा कोणत्या आयोगानं सांगितलेलं नाही. आता जेवढे काही कट ऑफ सांगणारे टीचर असतील किंवा मित्र असतील, तर ते काय करतात सगळे लोक, की आयोगाच्या कट ऑफच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतात. हे लक्षात घ्या. एक्झॅक्ट कट ऑफ कोणी सांगू शकत नाही, हेही लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटते त्यांनी विश्वास ठेवावा, ज्यांना वाटत नसेल त्यांनी विश्वास ठेवू नये. आणि कमेंट्समध्ये शक्यतो असं काहीतरी म्हणजे बाबा कोणाला वाद होईल अशा कमेंट्स करू नये. काय होते की आपण सगळे उद्या अधिकारी बनणार आहोत, त्यामुळे सभ्य भाषेचा जर वापर केला तर ते चांगलं आपल्यासाठी, म्हणजे सगळ्यांसाठीच. म्हणजे नेहमी पण अधिकारी हो किंवा न हो, तर नेहमी आयुष्यात आपण एक सभ्य भाषा वापरली पाहिजे. थँक्यू.